नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील प्रारूप यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. देशामध्ये असं कुठंच घडलं नाही की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकाच घरामध्ये राहतात, असे या अहिल्यानगर शहरामध्ये या यादीमधून दिसून आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी पुराव्यासहित केलाय. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. या संदर्भामध्ये आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी प्रारूप याद्यांची चांगलीच चिरफाड केलेली आहे. त्यांनी पुराव्यासहित अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षाला फायदा होईल याच पद्धतीने रचना केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. आज अहिल्यानगर मध्ये मी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेला विशेष करून आपला लढा हे नाव देण्यात आलं. याचं कारण म्हणजे ज्या वेळेस पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली, त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने हरकती नोंदवण्याचं काम संबंध नगरकरांनी केलं, निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांनी केलं. आणि ज्या वेळेस सुरुवातीचा पहिला दुसरा दिवस होता, त्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर शेकडोने हरकती होत्या, परंतु त्या नंतर पोहोचल्या हजारोच्या संख्येवर. आणि ज्या वेळेस शेवटचा दिवस आला त्यावेळेस आपल्या महानगरपालिका प्रशासनाने सांगितलं की 9,500 हरकती त्याची नोंद झालेली. शेकडो नावं ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेले. त्याच्यानंतर आता 3च दिवसापूर्वी दुसऱ्या मतदारसंघातली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातली 4,381 नावं त्याची हरकत शेवटच्या दिवशी आम्ही घेतली. निवडणूक जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त यशवंत डांगे यांना भेटून, आयुक्त साहेबांना भेटून आम्ही ती हरकत नोंदवली. पहिले तर आम्हाला ते आमच्या एवढ्या मोठ्या हरकती स्वीकारत नव्हते, परंतु आम्ही देखील त्यांना विचारलं की ज्यावेळेस तुम्ही एखादा निवडणुकीचा कॅम्प आयोजन करता मतदारांचा, त्यावेळेस तुमचेच BLO, आपलेच BLO, त्याच्यामध्ये गठ्ठ्यामध्ये नवीन मतदारांची नोंद होती आणि ते गठ्ठे स्वीकारले जातात, मग आमचे का नाही गठ्ठे स्वीकारत? त्याच्यामध्ये मग ते आमचे असलेले हजारोच्या संख्येतले दुबार नावं जे नगरमध्ये आलेले आहेत त्याची हरकत आम्ही नोंदवली. आता 10 तारखेची आम्ही वाट बघत आहोत. 10 तारखेला जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या हजार संख्येने ज्या हरकती दाखल झाल्यात याच्यावर नेमके प्रशासन करणार काय हे बघायचं आहे. सगळ्याच्या सगळ्या हरकती जर स्वीकारल्या आहेत एवढ्या हजारोच्या संख्येने, त्या सगळ्या हरकती त्याच्यामध्ये ते करणार काय आहेत, नेमकी निष्पक्षपणे करणार आहेत का, किंवा कुणाचं तरी ऐकून करणार आहेत का, किंवा कुठल्या दडपणात आहेत का, हे खऱ्या अर्थाने बघण्यासारखं असणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला तफावत जाणवली, आढळून आल्या, त्याच्यामध्ये न्यायदेवता आहे, न्यायालय आहे, कोर्टाच्या मार्गावर आम्ही असणार आहे. जसं आपल्या नगरचंच नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये या मतदार यादीबद्दल या निवडणूक ज्या पद्धतीने सत्ताधारी निवडणूक दडपशाही करून प्रशासनाकडून त्याच्या पद्धतीने घडवती, त्याच्या विरोधात हा लढा उभारलेला आहे. हा लढा असाच चालू ठेवू आणि हा मरेपर्यंत आम्ही हा लढा, जर यांनी अशाच पद्धतीने निवडणुकी घेतल्या तर याच्यामध्ये किती दिवस एखादा वोट चोरी करल, मतांची गफलत करल, हे आम्हाला देखील बघायचं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.